जय श्रीराम. गेले 135 वर्ष आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 136वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील दूर संत, ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. ह्या 365 दिवसांच्या प्रवचन रूपी पुस्तकात त्यांनी नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे हे समजून सांगितलेले आहेत. तसंच संत म्हणजे काय, खरे संत कसे, संत कसे ओळखावे, संतांकडे गेल्यावरती काय करावं आणि काय करू नये, आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं, कसं वागू नये, ह्या सगळ्या गोष्टी अगदी छान छान उदाहरणाचे त्यांनी आपल्यासाठी शेअर केलेले आहेत. तर आता हे 136व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करतो आणि त्याचं आजचं शीर्षक आहे, कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल, त्यांनी पहिली कोणती गोष्ट करायची ती ही, की कोणाचे कर्ज देऊ नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे सहजच शिल्लक पुढे लागते. म्हणजे कर्ज घेऊ नये आणि आपल्या खर्चावरती नियंत्रण असावं. अर्थात इन्कम वाढवणं पण तेवढंच गरजेचं आहे. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असं वाटत असेल तर प्रथम द्वेष बुद्धीला मोठमोठी देणे जरुरी आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकून सुद्धा कोणाचं मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे जरुरी आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करेल. पण मन दुखवणे इतके जी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखे आहे. कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्या आहेत, त्यात मी मन आहे असं सांगितलं. म्हणजे परमेश्वर, ईश्वर म्हणजेच नाव, नाव म्हणजे ईश्वर असं ते त्याचं मन असतं. सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य करावा लागतो. एखादा मनुष्य जर असं म्हणाला, की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई-बाप, माणसे, देव, गुरु वगैरे कोणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावं? म्हणजे लोकांनी सत्य बोलावं. संत असं नाही म्हणत सत्य बोलू नये. पण सत्य बोलत असताना दुसऱ्याच्या मनाला ठेच पोहोचू नये ह्याचा आपण विचार करावा आणि त्याप्रमाणे आपण बोलावं. मेन म्हणजे कोणते शब्द वापरतोय आणि कोणत्या टोनमध्ये आपण बोलतोय आणि अर्थात कोणत्या लोकांसमोर बोलतोय हे देखील महत्त्वाचं. एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर आपण आपल्या उच्च विभूतींचा अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असेल, तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे? चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करून दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का? सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचारायची गरज आहे. म्हणजे आपण आपलं लॉजिक किंवा आपण आपला कॉमन सेन्स वापरावा. हेच त्यांनी सांगितलेलं आहे. समजा एका बापाला 4 मुलगे आहेत. त्या 4 पैकी एकाला गोड आवडते, दुसऱ्याला आंबट आवडते, तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते. आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले, तर भांडणे कधीच मिटणार नाहीत. म्हणून भांडण मिटवायचे असेल, तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम. पुढचे प्रेम वाढवण्याकरता ज्या बापाची आपण 4 मुलं आहोत त्यांच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचं पोषण होईल. म्हणजे आपण दुसऱ्यांमध्ये फक्त कमीपणा शोधण्यापेक्षा त्याच्या अवगुणाकडे लक्ष न देता आपण एकाच वडिलांची लेकरं आहोत. थोडेफार आपल्यामध्ये विचार वेगळे असू शकतील म्हणून एकमेकांचा द्वेष किंवा एकमेकांबद्दल वाईट बोलणं थांबवावं. अशाही परिस्थितीत एकमेकांशी सुलभेने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचे मन दुखवता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे निर्माण होईल. म्हणजे वातावरण निर्माण होण्याकरता आनंदाचे
सगळ्यांनी एकमेकांच्या मनाचा विचार करायला पाहिजे. मला एखादी गोष्ट आवडत नसेल, पण ती दुसऱ्याला आवडते, तर तो करतोय तो उगाचच त्याच्यामध्ये त्याला डिस्टर्ब करण्यात काहीच अर्थ नाही. अर्थात चुकीची असेल तर आपण रोख लावू शकतो. पण मला आवडत नाही म्हणून त्यानं ती करू नये, ही गोष्ट योग्य नाही. शेवटचं वाक्य. साधकाच्या घरात इतके प्रेम असावे, की ते सोडून दुसऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो, असे झाले पाहिजे. म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना आपण जेव्हा आपण घरात आलो, तेव्हा आपल्याला आनंद मिळेल. अशा रीतीने त्याची ओढ लागली पाहिजे, की मी परत घरी कधी येईल. तर हेच आपण या 136व्या दिवसाच्या प्रवचनात ऐकले, की कोणाचे मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने. आता आपण 11 श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 136व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या ईश्वरचरणी, श्रीरामचरणी प्रार्थना करतो आणि ते सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.